नमस्कार मित्रांनो, इन्व्हेस्टमेंट माहिती यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे. तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण अशा कंपनींबद्दल बोलणार आहोत ज्यांनी 6 सप्टेंबर 2024ला स्टॉक स्प्लिट किंवा बोनस शेअर किंवा डिव्हिडंडवर काही ना काही अपडेट दिला आहे. तर सगळ्यात पहिले अशा कंपनींबद्दल बोलूया ज्यांनी स्टॉक स्प्लिटवर अपडेट दिला आहे. तर चला आता बोलूया क्रेडंट ग्लोबल फायनान्स लिमिटेडबद्दल. तर याचा करंट शेअर प्राईज आहे 135 रुपये आणि याचा मार्केट कॅपिटलायझेशन आहे 138.95 करोड रुपये आणि या कंपनीचा लास्ट 1 इयरचे रिटर्न आहे -12.85% आणि या कंपनीने 1:5च्या रेशोमध्ये स्टॉक स्प्लिट अनाऊन्स केला आहे. चला आता अशा कंपनींबद्दल बोलूया ज्यांनी डिव्हिडंडवर अपडेट दिला आहे. तर सगळ्यात पहिले बोलूया अरिहंत फाउंडेशन्स अँड हाऊसिंग लिमिटेडबद्दल. तर याचा करंट शेअर प्राईज आहे 374 रुपये. याचा मार्केट कॅपिटलायझेशन आहे 321.64 करोड रुपये. याचे लास्ट 1 इयरचे रिटर्न आहे 598.15% आणि या कंपनीने 1 रुपयाचा फायनल डिव्हिडंड अनाऊन्स केला आहे. चला आता बोलूया केमिस्टार कॉर्पोरेशन लिमिटेडबद्दल. तर याचा करंट शेअर प्राईज आहे 98.25 रुपये. याचा मार्केट कॅपिटलायझेशन आहे 105.71 करोड रुपये. याचे लास्ट 1 इयरचे रिटर्न आहे 71.20% आणि या कंपनीने 50 पैसेचा फायनल डिव्हिडंड अनाऊन्स केला आहे. चला आता बोलूया एम लखमसी इंडस्ट्रीज लिमिटेडबद्दल. तर याचा करंट शेअर प्राईज आहे 3 रुपये 76 पैसे आणि याचा मार्केट कॅपिटलायझेशन आहे 2 करोड रुपयेपेक्षाही जास्तीचा आणि या कंपनीने 10 पैसेचा फायनल डिव्हिडंड अनाऊन्स केला आहे आणि याला देण्यासाठी या कंपनीने रेकॉर्ड डेट ठेवली आहे 20 सप्टेंबर 2024. चला आता बोलूया पॅनोरामा स्टुडिओज इंटरनॅशनल लिमिटेडबद्दल. तर याचा करंट शेअर प्राईज आहे 178.50 रुपये. याचा मार्केट कॅपिटलायझेशन आहे 1000 करोड रुपयेपेक्षाही जास्तीचा. याचे लास्ट 1 इयरचे रिटर्न आहे 120.87% आणि या कंपनीने 20 पैसेचा डिव्हिडंड अनाऊन्स केला आहे. चला आता बोलूया अनुपम रसायन इंडिया लिमिटेडबद्दल. तर याचा करंट शेअर प्राईज आहे 762.10 रुपये. याचा मार्केट कॅपिटलायझेशन आहे 8000 करोड रुपयेपेक्षाही जास्तीचा. याचे लास्ट 1 इयरचे रिटर्न आहे -23.53% आणि या कंपनीने 75 पैसेचा फायनल डिव्हिडंड अनाऊन्स केला आहे आणि याला देण्यासाठी या कंपनीने रेकॉर्ड डेट ठेवली आहे 18 सप्टेंबर 2024. चला आता बोलूया शहालोन सिल्क इंडस्ट्रीज लिमिटेडबद्दल. तर याचा करंट शेअर प्राईज आहे 24.12 रुपये आणि याचा मार्केट कॅपिटलायझेशन आहे 215 करोड रुपयेपेक्षाही जास्तीचा. याचे लास्ट 1 इयरचे रिटर्न आहे 80.67% आणि या कंपनीने 0.06 रुपीजचा फायनल डिव्हिडंड अनाऊन्स केला आहे आणि याला देण्यासाठी या कंपनीने रेकॉर्ड डेट ठेवली आहे 20 सप्टेंबर 2024. चला आता बोलूया फिनोलेक्स केबल्स लिमिटेडबद्दल. तर याचा करंट शेअर प्राईज आहे 1414 रुपये आणि याचा मार्केट कॅपिटलायझेशन आहे 21,000 करोड रुपयेपेक्षाही जास्तीचा. याचे लास्ट 1 इयरचे रिटर्न आहे 26.37% आणि या कंपनीने 8 रुपयाचा फायनल डिव्हिडंड अनाऊन्स केला आहे आणि याला देण्यासाठी या कंपनीने रेकॉर्ड डेट ठेवली आहे 18 सप्टेंबर 2024. चला आता बोलूया नितिराज इंजिनियर्स लिमिटेडबद्दल. तर याचा करंट शेअर प्राईज आहे 203 रुपये आणि याचा मार्केट कॅपिटलायझेशन आहे 235 करोड रुपयेपेक्षाही जास्तीचा. याचे लास्ट 1 इयरचे रिटर्न आहे 110.33% आणि या कंपनीने 1.5 रुपयाचा फायनल डिव्हिडंड अनाऊन्स केला आहे आणि याला देण्यासाठी या कंपनीने रेकॉर्ड डेट ठेवली आहे 17 सप्टेंबर 2024. चला आता बोलूया टायचे इंडस्ट्रीज लिमिटेडबद्दल. तर याचा करंट शेअर प्राईज आहे 181.20 रुपये आणि याचा मार्केट कॅपिटलायझेशन आहे 185.73 करोड रुपये आणि याचे लास्ट 1 इयरचे रिटर्न आहे 2.20% आणि या कंपनीने 2.5 रुपयाचा फायनल डिव्हिडंड अनाऊन्स केला आहे आणि याला देण्यासाठी या कंपनीने रेकॉर्ड डेट ठेवली आहे 20 सप्टेंबर 2024. चला आता बोलूया B&B ट्रिपल वॉल कंटेनर्स लिमिटेडबद्दल. तर याचा शेअर प्राईज आहे 231 रुपये. याचा मार्केट कॅपिटलायझेशन आहे 273 करोड रुपयेपेक्षाही जास्तीचा.
याचे लास्ट 1 इयरचे रिटर्न आहे -5.50% आणि या कंपनीने ₹1 फायनल डिव्हिडंड अनाऊन्स केला आहे आणि याला देण्यासाठी या कंपनीने रेकॉर्ड डेट ठेवली आहे 23 सप्टेंबर 2024. चला आता बोलूया HPL इलेक्ट्रिक अँड पॉवर लिमिटेडबद्दल. तर याचा करंट शेअर प्राईज आहे ₹593 आणि याचा मार्केट कॅपिटलायझेशन आहे 3,000 करोड रुपयापेक्षाही जास्तीचा. याचे लास्ट 1 इयरचे रिटर्न आहे 155.71% आणि या कंपनीने ₹1 फायनल डिव्हिडंड अनाऊन्स केला आहे आणि याला देण्यासाठी या कंपनीने रेकॉर्ड डेट ठेवली आहे 23 सप्टेंबर 2024. चला आता बोलूया गॅलेंट इस्पात लिमिटेडबद्दल. तर याचा करंट शेअर प्राईज आहे ₹375.95 आणि याचा मार्केट कॅपिटलायझेशन आहे 9,000 करोड रुपयापेक्षाही जास्तीचा. याचे लास्ट 1 इयरचे रिटर्न आहे 294.28% आणि या कंपनीने ₹1 फायनल डिव्हिडंड अनाऊन्स केला आहे आणि याला देण्यासाठी या कंपनीने रेकॉर्ड डेट ठेवली आहे 23 सप्टेंबर 2024. चला आता बोलूया PG इलेक्ट्रोप्लास्ट्स लिमिटेडबद्दल. तर याचा करंट शेअर प्राईज आहे ₹605 आणि याचा मार्केट कॅपिटलायझेशन आहे 15,000 करोड रुपयापेक्षाही जास्तीचा. याचे लास्ट 1 इयरचे रिटर्न आहे 236.09% आणि या कंपनीने 20 पैसेचा फायनल डिव्हिडंड अनाऊन्स केला आहे आणि याला देण्यासाठी या कंपनीने रेकॉर्ड डेट ठेवली आहे 23 सप्टेंबर 2024. चला आता बोलूया रोजमर्क लिमिटेडबद्दल. तर याचा करंट शेअर प्राईज आहे ₹135.50 आणि याचा मार्केट कॅपिटलायझेशन आहे 57 करोड रुपयापेक्षाही जास्तीचा. याचे लास्ट 1 इयरचे रिटर्न आहे 145.07% आणि या कंपनीने 10 पैसेचा फायनल डिव्हिडंड अनाऊन्स केला आहे आणि याला देण्यासाठी या कंपनीने रेकॉर्ड डेट ठेवली आहे 23 सप्टेंबर 2024. चला आता बोलूया ज्योती रिसन्स अँड अधेसिव्ज लिमिटेडबद्दल. तर याचा करंट शेअर प्राईज आहे ₹1,441.50 आणि याचा मार्केट कॅपिटलायझेशन आहे 1,000 करोड रुपयापेक्षाही जास्तीचा. याचे लास्ट 1 इयरचे रिटर्न आहे -14.43% आणि या कंपनीने ₹9 फायनल डिव्हिडंड अनाऊन्स केला आहे आणि याला देण्यासाठी या कंपनीने रेकॉर्ड डेट ठेवली आहे 23 सप्टेंबर 2024. चला आता बोलूया बालू फोर्ज इंडस्ट्रीज लिमिटेडबद्दल. तर याचा करंट शेअर प्राईज आहे ₹768.15 आणि याचा मार्केट कॅपिटलायझेशन आहे 8,000 करोड रुपयापेक्षाही जास्तीचा. याचे लास्ट 1 इयरचे रिटर्न आहे 178.82% आणि या कंपनीने 15 पैसेचा फायनल डिव्हिडंड अनाऊन्स केला आहे आणि याला देण्यासाठी या कंपनीने रेकॉर्ड डेट ठेवली आहे 20 सप्टेंबर 2024. चला आता बोलूया फेदन फार्मास्युटिकल्स लिमिटेडबद्दल. तर याचा करंट शेअर प्राईज आहे ₹790.60 आणि याचा मार्केट कॅपिटलायझेशन आहे 373 करोड रुपयापेक्षाही जास्तीचा. याचे लास्ट 1 इयरचे रिटर्न आहे -13.37% आणि या कंपनीने 70 पैसेचा फायनल डिव्हिडंड अनाऊन्स केला आहे आणि याला देण्यासाठी या कंपनीने रेकॉर्ड डेट ठेवली आहे 23 सप्टेंबर 2024. चला आता बोलूया सूर्यांबा स्पिनिंग मिल्स लिमिटेडबद्दल. तर याचा करंट शेअर प्राईज आहे ₹159 आणि याचा मार्केट कॅपिटलायझेशन आहे 46 करोड रुपयापेक्षाही जास्तीचा. याचे लास्ट 1 इयरचे रिटर्न आहे -12.78% आणि या कंपनीने ₹1 फायनल डिव्हिडंड अनाऊन्स केला आहे आणि याला देण्यासाठी या कंपनीने रेकॉर्ड डेट ठेवली आहे 20 सप्टेंबर 2024. चला आता बोलूया बजाज हेल्थकेअर लिमिटेडबद्दल. तर याचा करंट शेअर प्राईज आहे ₹380 आणि याचा मार्केट कॅपिटलायझेशन आहे 1,000 करोड रुपयापेक्षाही जास्तीचा. याचे लास्ट 1 इयरचे रिटर्न आहे 1.18% आणि या कंपनीने ₹1 फायनल डिव्हिडंड अनाऊन्स केला आहे आणि याला देण्यासाठी या कंपनीने रेकॉर्ड डेट ठेवली आहे 23 सप्टेंबर 2024. तर मित्रांनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.